नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लसच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्री नागराज सोसायटी गव्हाणपाडा मुलुंड पूर्व इथे आपण आलेले आहोत. अमिता पंकज कुलकर्णी या बहिणींना आज आपण बोलतं करणार आहोत, जाणून घेणार आहोत यांच्या घरात नेमकं काय चाललेलं आहे आणि सगळं कुटुंब वाट बघतंय. तेव्हा अधिक वेळ न थांबता कोणत्याही क्षणी पाऊस पडेल अशा वातावरणात लवकरात लवकर घरी जाऊया, कुलकर्णी कुटुंबाला बोलतं करूया. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद. घ्या उखाणा. कांदा भजीची चव नक्कीच चाखावी पावसाळ्यात. बरं. कांदा भजीची चव नक्कीच चाखावी पावसाळ्यात. होम मिनिस्टर येती घरा, हुरहुर वाढली उरात. सोप आणि केकच्या ऑर्डर्स कायमच चालू असतात जोरात. आदेश भाऊजींचं स्वागत करते आज अमिता आणि पंकजच्या घरात. अरे वा. बाहेर पाऊस आहे आणि मस्त गरम गरम भजीची आठवण काढली, हातात मात्र पेढा दिला. नमस्कार. द्या ओळख करून सगळे. माझे मिस्टर पंकज कुलकर्णी. माझी मुलगी समीपा. हॅलो. सासूबाई ज्योती नमस्कार. कुलकर्णी. मुलगा सोहम कुलकर्णी. नमस्कार. माझा भाचा ओजस. आई वृषाली देशपांडे. वडील, सासरे, नमस्कार. शेजारी, मावश्या, हो. सगळ्या भाऊ, वहिन्या, बहिणी, सगळ्या. समस्त परिवार आहे. सगळे. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण? तसं ठाण्यातलं, पण आम्ही बरीच घरं बदलली. तसं ठाण्यातलं. हां. आणि असं कुठलं? असं अहमदाबादचं, परत ठाण्यातलं, कुर्ल्यापासून सुरुवात झाली. ब्राह्मणवाडीत कुर्ल्याला घर होतं, पण तेव्हा मी अगदीच लहान होते. मग ठाण्याला 3 वर्ष, अहमदाबादला 1ली ते 7वी अहमदाबादला, म्हणजे 7 वर्ष अहमदाबादला होतो. मग परत मुंबईत आलो. तुमचं बालपण? माझं घाटकोपरचं. कसं गेलं बालपण? BMCच्या क्वार्टर्समध्ये होतो, त्यामुळे तिथे म्हणजे खेळायला जास्ती मुलं नाही. हे अगदी शाळेच्या ह्याच्यातच सगळं चालायचं. आणि अभ्यास वगैरे? अभ्यासात हुशार. तुम्ही का हसला वहिनी? आता मुलाचा अभ्यास घेताना बघते ना म्हणून. आता जी पद्धत वेगळी आहे, कळलं का? तुम्ही ना सगळ्या महिला भगिनींना आमच्या पुरुषांकडे मुलाच्या अभ्यासावरून इतकं टोचून बोलताना, आणि मग आम्हाला सांगावं लागतं की आताची पद्धती बदलली आहे. बरोबर. मग आमचा अभ्यास बाहेर नका येऊ. बरं, मग आता तुमची ओळख कुठे झाली? ऍक्च्युली काय आहे की माझी जी चुलत बहीण आहे, तर तिचं लग्न ज्यांच्याशी झालं ते ह्यांचे काका. ठीक आहे, चांगलं आहे ना मग. तर तेव्हापासून फॅमिली माहितीची होती, पण आमची ओळख नव्हती. आमची ओळख बऱ्याच वर्षांनंतर साधारणपणे 2001 साली झाली. तेव्हा जस्ट इंटरनेट वगैरे सुरू झालेलं होतं, सायबर कॅफेज वगैरे, आणि मला नेट सर्फिंग शिकायचं होतं. बरं. कम्प्युटर इंजिनियर आहे, तर मग मी म्हणलं की मुंबईमध्ये फक्त घाटकोपरमध्ये नाही, तेव्हा तो ठाण्यात आलेला होता. ठाण्यात होते. अच्छा. हां. काय झालं हो ठाण्यात नेमकं? तर तिला इंटरनेट शिकायचं होतं. तर सर्फिंगसाठी जेव्हा आमचं बोलणं झालं तेव्हा तिला नेट शिकवलं. त्या ह्याच्यात ओळख झाली आणि देन वी स्टार्टेड चॅटिंग. म्हणजे जाळ्यातच आल्या त्या, नेटमध्ये झाल्या. काय हो, सुरुवात कोणी केली? नाही, सुरुवात म्हणजे आम्ही चॅट करत होतो, आणि होतं असं की मी CA करत होतो. घरातले चॅट कधी पडले? नाही, घरातल्या ना तर खूप वेळ. 2-3 महिन्यानंतर सांगितलं. आधी नाही? आधी नाही. मी CA करत होते, आणि माझ्या घरातनं ग्रॅज्युएशन नंतर CA करत असल्यामुळे लग्नासाठी बघायला सुरुवात झाली. तेव्हा आम्ही ओळखत होतो एकमेकांना, आणि अशा अँगलनी कधी विचारही केला नव्हता की लग्न वगैरे. मी तर CA झाल्यानंतर 4-5 वर्षांनी आरामात लग्न अशा ह्याच्यात होते. पण घरच्यांना धीर सुटत होता, कारण CAची काय अशी गॅरंटी नसते ना, होईलच वगैरे. मग ते म्हणे आम्ही मुलं बघायला सुरू करतो, मिळेपर्यंत वेळ. मग मुलं बघायची, कारण नसताना नकार द्यायचा. त्याच्यापेक्षा मी त्याला म्हणलं की आता माझ्या घरी बघायला लागलेलं आहे. मग तो म्हणे ठीक आहे, सांगूया घरी आपण. पण तुमच्या दोघांचं कधी ठरलं होतं? आमचं सांगितलं नेट चॅटिंग सुरू होतं ना? हो, सर्फिंगच भेटलो पण होतं. होतो एकदा दोनदा. भेटले होते ते कळलं, पण बोलू तर द्या त्यांना. बोलाव काय. तर आमचं असं नेट चॅटिंग आणि चालू होतं. देन
3-4 महिन्यात आम्ही डिसाईड केलं की घरी सांगायचं. म्हणजे तिच्या घरी जेव्हा पण तुम्ही दोघांनी मिळून आधी ठरवलं असेल ना करायचं म्हणून. असं फॉर्मल प्रपोज केलंच नाही कोणी, हां. पण तिच्या घरी जेव्हा बघायला सुरुवात केली त्यांनी, तर मग ती म्हणली की जसं तिने त्याच्या आधी तुम्ही बघितलं होतं ना आपण. हो. अरे एवढंच विचारतोय, कशाला ते उगाच आपलं इकडनं तिकडनं वळून फिरून. हां, म्हणजे ठरलेलं होतं, तुमच्यामध्ये झालेलं होतं. नाही म्हणजे मी विचारलं की अशा आपण फिरतोय, असं काय आपण कमिट तर कोणी कोणाला केलेलं काही किती नाहीये. दिवस फिरत होता असे? जास्त नाही, 1-2-3 वेळा भेटलो असू, 2-3 महिन्यात जेमतेम. कारण त्याचाही जॉब होता, माझाही अभ्यास होता. तर शनिवार रविवार, आणि त्यात व्हायचं असं की मी कोणाबरोबर फिरताना दिसले तर कोणाला वाटलं नसतं. आम्हाला दोघांना कॉमन ओळखणारे भरपूर नातेवाईक होते, कॉमन नातेवाईक होते. त्यामुळे ठाण्यात तर फिरणं शक्य ते नव्हतं. फिरायला बाहेर पडायचे का सगळे नातेवाईक? तो सगळे भटकणारेच आहेत. सगळे दोन्हीकडचे नातेवाईक ठाण्यात आहेत. त्यामुळे कोणी बघितलं तर असं हिला मुलाबरोबर फिरणं, हिला पंकज बरोबर फिरताना, आणि एरवी काय आमचं डायरेक्ट ओळख असेल असं कोणाच्या ध्यानीमनी स्वप्नी पण नसेल. तर म्हणून आम्ही ठाण्याच्या बाहेर भेटायचो. कुठली ठिकाणं? मुलुंड, ऐरोली, वाशी. आणि मग फायनली घरी कसं कळलं मग? घरी मी माझ्या भावाला पहिले सांगितलं, कारण 2 दिवस आधीच आईने सांगितलेलं कसा मुलगा बघायचा आहे वगैरे, सांग आम्हाला, म्हणजे तसं बघायला लागू. आणि मग तो मला म्हणाला आईबाबांसमोर उभं करून, हां आता सांग तुला काय सांगायचंय ते. म्हणजे त्यांनी सांगितलंच नाही, हां मलाच सांगायला लावलं. पण मग तुम्ही सांगितलं? हां, मग मी सांगितलं असं असं आहे. एक खात्री होती मला की फॅमिली ओळखीतली होती, सेम नाही, पण कास्ट घरच्यांची वगैरे. प्रतिक्रिया काय होती? नाही, ते खुश झाले. लगेच आवडलंच ते, हां, त्यांना माहितीतलीच फॅमिली ऐकून होती घेणार ना. आहे हां. म्हणून. नाही, आणि नात्यातलंच होतं आणि ओळखीतलं होतं बघण्यातला ना. मुलगा त्याच्यामुळे आहे, जाणं येणं आहे कायम. त्याच्यामुळे काय झालं तुमच्या घरी? कसं? माझ्या घरी तर म्हणजे लग्नाचा विषय पण नव्हता चाललेला. तर मी तर डायरेक्ट जाऊन सांगणार की माझं लग्न करा आणि मुलगी आहे तर काहीच नाही. म्हणून माझी मामी आहे, जी हिची फ्रेंड आहे, तिने घरी माझ्या सांगितलं. काय प्रतिक्रिया तुमच्या घरी? तर ते तिनेच सांगितलं. तेव्हा मी नव्हतो जेव्हा तिने घरी सांगितलं तेव्हा. पण पण लगेच एक खात्री मात्र त्याला नक्की होती. ऐकू बोलू द्या ना, की बोलू द्या. सांग ना, एक- काय बोलतो ते तू एक- सांग. कधीतरी बोलू द्या ना. अख्खा महाराष्ट्र बघतोय ना. काय खात्री एक खात्री होती की घरी सांगितल्यावर घरचे नाही म्हणणार नाहीत, कारण ओळखीचे होते आणि फॅमिली वॉज नोन, त्यामुळे तसा काही प्रश्न हे नाही. बरं, पण आज खूप छान वाटतंय, हो की नाही? किती वर्ष झाली लग्नाला? 16. तर या टप्प्यावर आता एक तुम्हाला आव्हान आहे. घरात काही आम्ही चिठ्ठ्या लपवून ठेवू. बरं. एक चिठ्ठी शोधत तुम्हाला चांदीची अन्नपूर्णा जी आहे ती घेऊन यायची. वेळ 1 मिनिटाची. ओके. आज आपल्या भेटीला 2 पाहुणे आलेले आहेत, त्यांचं स्वागत करूया. अल्पेनलिबे जज जेली बेअर आणि बॉटल. आपण या खेळासाठी वहिनींना चीअर करण्यासाठी 2 गट करणार आहोत. एका बाजूला असेल अल्पेनलिबे जज जेली बेअर टीम आणि दुसऱ्या बाजूला असेल अल्पेनलिबे जज जेली बॉटल टीम. अल्पेनलिबे जज जेली यांच्याकडून या खेळासाठी स्पेशल गिफ्ट हॅम्पर सुद्धा मिळणार आहे. खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी. वेळ सुरू झालेली. एक राणी 9 शिपाई. कॅरम. अल्पेनलिबे जज जेली फ्रुटी बेअर्स. घरातली नर्सरी. स्टुडिओ. 30 सेकंद झाली. स्टुडिओ स्टुडिओ स्टुडिओ. अरे वा, 40 सेकंदात. सवय पळापळीची रोजची. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. ही चांदीची तुळसही तुमच्या घरात आली, अभिनंदन. आणि माऊली, तुमच्या घरामध्ये ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे, अभिनंदन. अल्पेनलिबे जज जेली यांच्याकडून वहिनींना मिळते आहे ही भेट. हा सासूबाई, तुमच्यापासून सुरुवात. तिच्याबद्दल काय बोलायचं हे शब्द कमी पडतील. एकदम कर्तृत्ववान, एकदम धडाडीची, एकदम म्हणजे एनर्जेटिक, आणि अजून जेवढे म्हणून गुण आहेत ते सगळे तिच्या एकटीच्या अंगात आहेत. कसं वाटतंय सासूबाईंकडनं हे ऐकून? छान. त्यांची पावती मिळाली म्हणजे सगळंच झालं. त्यांनी मला आल्याबरोबर सांगितलेलं, मी बोलेन ते फार मनावर घेऊ नका. द्या.
मुलीबद्दल तर आहेच, अभिमान पण आहे आणि सगळं कर्तृत्व तिचं आहे. जावई? जावई पण खूप चांगले, मितभाषी आहे, पण बोलत नाही, पण त्याचं लक्ष सगळीकडे बारीक असतं. तुम्हाला काळजी मुलीची वाटते की जावयाची? दोघांची वाटत नाही. आणि एक मला सांगायचं आहे, माझ्या सासूबाई 100 पार करून गेल्या, 4 वर्षापूर्वी गेल्या त्या. बरं. पण त्यांना हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम फार आवडायचा. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी होम मिनिस्टर बघितलं, म्हणजे संध्याकाळी होम मिनिस्टर बघितलं आणि रात्री त्या गेल्या. पण 6:30 वाजले की मला सांगायच्या, टी व्हीला होम मिनिस्टर लागेल. कधीही चुकलं नाही त्यांचं आणि फार अगदी त्यांना खूप आवडायचं. आज आजी नाही आहेत, पण तुमच्या सगळ्यांच्या प्रसन्न हास्यामध्ये ना, सुखामध्ये त्यांचा वावर इकडे दिसतोय असं मला वाटतं. नक्कीच. आणि कायम आनंदी. कधीही 102 वर्षाच्या होऊन गेल्या, पण कधी कंप्लेंट किंवा तक्रार कोणाबद्दलच नाही. खरंच त्या पिढीकडे मला असं वाटतं की आयुष्यभर त्या पिढीने ना कॉम्प्रोमाइज आणि सॅक्रिफाईस खूप केलं, खूप केलं. आणि त्या समस्त पिढीने एक नवी पिढी घडवली. कितीही केलं तरी कमी आहे. अजून कोण बोलणार या दोघांबद्दल? मगाशी त्यांनी इंटरनेट सर्फिंग वगैरे त्यांनी सांगितलं, मला काही पटत नाही, कारण आम्ही तर खूप पहिल्यापासून हौशी, माझा काही व्यवसाय होता आणि मला मदत करायला ती माझ्या स्टॉल असायचं यायची. आणि तेव्हा एकदा उशीर झाला, कारण ती असताना खूप पब्लिक पण असायचं, आणि उशीर झाल्यानंतर हे पण आमचे भाचे भाऊ तिकडे आले होते आणि मी म्हटलं, अरे तू जरा तिला सोडायला जा. तर आता हे तो सोडायला गेला, पण आमचा भाचा एवढा पोचलेला असेल हे मला नंतर कळलं. आणि त्यानंतर ते सगळी इंटरनेट सर्फिंग वगैरे काय बोलले ते मग नंतर सुरुवात झाली. याची सुरुवात त्या सोडण्यापासून झाली. तुम्ही सोडायला पाठवलं पण त्यांनी पकडून ठेवलं. या घरामध्ये एवढी जी शांतता आहे पहिल्यापासूनची, त्या दोघांनी एवढी चांगली मेंटेन केलेली आहे. त्यामुळे या घरामध्ये मी आलो की मला खूप खूप शांत आणि बरं वाटतं. आणि या लोकांनी खूप आमचं पण केलं आहे, घरातल्या माणसासारखं केलं आहे, आणि सगळे घरातल्या माणसासारखेच वागतात. त्यामुळे बाहेरचं असं आम्हाला कधी वाटलंच नाही. हे घर आमचंच घर आहे, तो मुलगा असल्यासारखाच मला वाटतं. जावे म्हणून मी मानतच नाही त्याला. आणि आता या ठिकाणी ना एक घरातल्यांसाठी एक खेळ आहे. कारण इतका वेळ तुमच्याबद्दल हे बोलले, पण हे बोलत असताना ना आता एक गाणं लागणार. गाणं लागल्यानंतर ही उशी जी आहे ही पुढे पुढे पास करायची. गाणं थांबेल तेव्हा उशी ज्यांच्याकडे त्यांना एक शिक्षा मिळणार. त्यांनी शिक्षा पूर्ण केली तर बक्षीस तुम्हाला मिळणार. मस्त. हां, ते बघूया आता किती जण तुमच्या मदतीला धावून येत आहेत. गाणं. गाणं गायचंय कुठलंही. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. कापूस पिंजला रे, फळांशी वारा झुंजला रे. आता तुझी पाळी, वीज देते टाळी. आता तुझी पाळी, वीज देते टाळी. फुलं पिसारा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. वा वा वा, अभिनंदन. हे पहिलं बक्षीस तुम्हाला. थँक्यू. झी मराठीकडून ही भेटवस्तू. गाणं. मराठी गाण्यावर नाच करा. गाणं. हात भरून आलो या, लई दुरून आलो या, अन करून धाडी भारी परफ्यूम मारून आलो या. आग संध्या परत न्यालय जोरात रंगात आलो या. झी मराठीकडून हे बक्षीस तुम्हाला मिळालं. थँक्यू सौरभ. गाणं. अकरा तीर्थक्षेत्र सांगा महाराष्ट्रातली. एक तर पंढरपूर, कोल्हापूर, तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर, नरसिंहपूर, शिर्डी, जेजुरी, आणखीन औदुंबर, गणपतीपुळं,
पालीचा गणपती. अभिनंदन, क्या बात आहे. झी मराठीकडून ही भेटवस्तू. थँक्यू. फार कौतुक करतात तुमचं असं माझ्या लक्षात आलंय मगाचपासून. पण तरीसुद्धा लग्नाला किती वर्ष झाली? 16 वर्षातनं ही हंडी भरली आहे आरोपाने. बरं. हां, फक्त तुमच्या बरंमध्ये मी एवढंच सांगतो, कोणी काय लिहिलंय ते मी सांगणार नाही, कारण मला त्यांची काळजी आहे. मी ओळखीन बरोबर. तुम्ही ओळखणार? चला बघूया कसं ओळखताय. चिडचिड खूप करता तुम्ही. होता एवढ्या गोष्टी मॅनेज करायच्या तर होते. बऱ्याचदा तुमच्या बोलण्यामुळे ना तुमच्या लक्षात येत नाही, पण समोरच्याचं मन दुखावतं. हो, मान्य. मला का तिला? मन कोणाचं दुखावतं हे विचारलेलं नाही. प्रत्येक गोष्ट आपल्याच मनाप्रमाणे व्हायला पाहिजे तसं होत नाही आजच्या काळात. बरोबर. हे समजून घेणं फार आवश्यक आहे. स्वतःकडे आपण फार कमी लक्ष देतात. हो. जरा या सगळ्या दगदगीमध्ये स्वतःकडेही थोडं लक्ष द्यावं. खूप उशिरापर्यंत टी व्ही बघता का तुम्ही? हो. शब्द जपून वापरायला पाहिजे, ते वापरले जात नाहीत. आणि एखादा शब्द हा समोरच्याला खूप वेदना देऊन जातो, त्याची काळजी करायला पाहिजे. खूप व्यवहारी आहात. सीए नाही, त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की कसाही केक झाला तरी ती उत्तम मार्केटिंग करते. त्यामुळे आम्हाला तो छान म्हणावा लागतो. पण काय वाटतं या आरोपांबद्दल? नाही, मान्य आहे. विश्रांतीचं म्हणाल ना तर मला थोडा वेळ झोप आणि थोडा वेळ आराम पुरतो. पॉवर नॅपवाल्यांपैकी मी आहे. नाही, पण ते तो एखादा शब्द जो समोरच्याला लागतो. हे बघा, मी फटकळ आहे. मी असं मनात एक आणि उठांवर दुसरं असं नाही. जे आहे ते समोर. ते तुम्हाला कळल्यामुळे तुम्ही गप्प आहात. म्हणून गप्पच राहतो. आणि त्यामुळे एकदा बोलल्यानंतर तो मॅटर अकाउंटंट आहे, तो तिथल्या तिथे सेटल होऊन नाही, जातो. पण त्याच्यामुळे समोरच्याच्या मनाचा हो, विचार पण होत नाही. मला ना मुळात खोटेपणाची नाही जमत. खरं गोष्टी सगळ्या आवडतात. त्यामुळे जे आहे ते पण माझं तोंडावर. म्हणणं काय, इतकं सगळं छान असताना 99 वरती बाहेरच्या बॉलला बॅट लावून कॅच देऊन आउट का व्हायचं? बरोबर. सगळं जर इथे 99 मार्क्स मिळत आहेत तर ते एक कशाला पाहिजे ना. वृश्चिक रास आहे ना, ती जरा स्वभाव असणारच ना तेवढा थोडाफार. माझी रास सांगून मला अडचणी स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? फटकळपणे बोलणं जरा कमी करायचा प्रयत्न करेन. कार्यक्रम संपल्यावर यापेक्षा आनंदाचा दुसरा क्षण नाही. हे वाक्य ऐकल्यावर तुम्हाला कसं वाटतं? तेच म्हणलं, कार्यक्रम संपल्यावर. या माऊलीनं खरंच स्वतःमध्ये कुठला बदल केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? ती एकदम परफेक्शनिस्ट आहे. तिला सगळं 100% लागतं. तर कधीतरी एक्सेप्ट करायला पाहिजे. मिस्टरांच्या स्वभावाबद्दल काय सांगणार? म्हणजे सगळ्यात आता तुम्ही म्हणताच आहात, बघितलंच आहे, कमी बोलतो. तर थोडा जास्त बोलला तर चालेल. मोकळेपणानं जरा. नाही, मोकळेपणाने बोलतो, पण तेही कमीच बोलतो. काय आहे ते बोलल्यानंतर एखादं वाक्याचं परत दुसरा अर्थ काढून तिसरं वादळ डोक्यावर येण्यापेक्षा न बोललेलं बरं. असा 16-17 वर्ष धसका घेतलेला आहे. वाटतो का असं टेन्शनमध्ये? बरं, आज क्षमा मागायची का कोणाची? आता मी फटकळ आहे, तर ह्या सगळ्या ह्याच्यात कोणाला कुठल्या शब्दांनी पुढे मागे दुखावलं असेल इतक्या वर्षात किंवा येणाऱ्या वर्षांमध्ये, तर आधीची आणि ॲडव्हान्स अशी दोन्ही क्षमा मागते. म्हणजे बदल व्हायला वेळ लागणार ना, ग्रॅज्युएट त्या काळात काही. तुम्ही आज क्षमा मागायची तर कोणाची? काय झालं असेल तर माफ करून घ्या, तेवढंच, बाकी काही नाही. अनेक कुटुंबांकडे जात असतो, वेगवेगळ्या पद्धतीने स्वागत होत असतं. स्वतः केलेल्या त्या केकचा बुके तयार करून त्याने स्वागत, आणि त्यातूनच सगळं कुटुंब हसता 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 अनेक गप्पा आणि आठवणींचा अल्बम आपण चालत गेलो. तुम्ही किती म्हणालात तरी या नात्यामध्ये हे कुटुंब इतकं गुरफटलेलं आहे. तुमच्या सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करतो. तुम्ही आहात तशाच राहा. तुमचा फटकळपणा फक्त झाला तर कमी करा. तसाच राहा असं मी म्हणणार नाही, कारण ते एकाच तरी मन का दुखवायचं? त्या एका शब्दासाठी तरी थोडासा स्वतःवरती संयम ठेवला तर बिघडलं कुठे? इतकं छान आहे. आणि मला खात्री आहे ही माऊली जिद्दी आहे. जे ठरवणार ते करणार. आज जर शब्द दिला तर तो पूर्ण करणार, कारण तो शब्द मला नाही दिला, संपूर्ण कुटुंबाला दिलेला शब्द आहे. आणि या कुटुंबाच्या सुखासाठी झटणाऱ्या या माऊलीला मनापासून शुभेच्छा. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. असेच हसत राहा, आनंदात राहा आणि सगळ्यांना सुदृढ दीर्घायुष्य लाभू दे असं म्हणत त्या आजींची पुन्हा एकदा आठवण करूया. आणि आता क्षण आला आहे तो सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्या. वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन.
होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.